गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. हातलंगडे व शिरोळ तालुक्यातील बांधकाम कामगारांना संसारोपयोगी गृहवस्तू संचाचं वाटप इचलकरंजी शहरामध्ये चालू करा या मागणीचं निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त यांना देण्यात आलं. इचलकरंजीसह हातकलंगडे व शिरोळ तालुक्यामध्ये बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेक कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत आहेत. तरी सध्या शासनाच्या वतीने नोंदीत कामगारांना संसारोपयोगी गृहवस्तू संचाचं वाटप चालू झालं आहे. मात्र वाटपाचं काम कोल्हापूर येथून होत आहे. संपूर्ण जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांचं वाटप एकाच ठिकाणी होत असल्याने कामगारांची मोठी गर्दी होताना दिसते. तर अनेक कामगार पहाटेपासूनच उभे राहतात. तरी त्या कामगारांना संच न घेता परत जावं लागत आहे. नागपूरमध्ये एका महिलेचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. तरी या गोष्टीचा विचार करून हातलंगडे व शिरोळ तालुक्यातील बांधकाम कामगारांना इचलकरंजीमध्ये संचाचं वाटप चालू करावं असं निवेदनात म्हटलंय. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त भोईटे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर इचलकरंजीमध्येच चालू करून कामगारांची गैरसोय थांबवू, या कामगारांना न्याय देऊ असं सांगितलं. यावेळी महेश शेंडे, रवी गोंदकर, मनोहर जोशी, शहाजी भोसले, नितीन कटके, योगेश दाभोळकर, संग्राम पोरे, राहुल दवडते, विशाल गोसावी, रामचंद्र बागलकोटे, सचिन दरिबे, विशाल पाछापुरे आदींसह पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना जे बांधकाम कामगारांचं जे संसार किट जे कोल्हापूरला वाटप आहे ते 12 तालुक्याचं एकाच ठिकाणी वाटप आहे. तसं न करता इचलकरंजी शहरामध्ये हातकणंगले तालुका व शिरोळ तालुका व इचलकरंजी शहराचं संसार संच इचलकरंजीमध्येच वाटप व्हावं असं आम्ही कामगार आयुक्त सो गोटे मॅडम यांना आम्ही पक्षाच्या निवेदनामार्फत केलेली आहे, मागणी केलेली आहे. ते लवकरात लवकर इथे इचलकरंजीमध्ये सुरू व्हावं एवढंच बोलतो. जय हिंद, जय. कामगार सेनेच्या वतीने इचलकरंजीतले कामगार आयुक्त भोईटे मॅडम यांना निवेदन देण्यात आले. तो विषय असा होता की सध्या सरकारनं बांधकाम कामगारांसाठी भांडी वाटपचं, साहित्य वाटपचं काम चालू केलं आहे. तरी सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 12 तालुक्याचं काम चालू असल्यामुळे त्या तालुक्यामध्ये सर्व कामगार एका ठिकाणी येत असून त्या कामगारांना पहाटे 5 वाजल्यापासून नंबर लावून देखील त्या कामगारांना भांडी वाटप, भांड्याचा सेट मिळत नसल्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने आम्ही इचलकरंजी कामगार आयुक्त कार्यालयाकडे मागणी केलं आहे. जसं शिरोळ हातकणंगले तालुक्यातलं कामकाज इचलकरंजी कामगार आयुक्त कार्यालयामध्ये चालतं, त्याच पद्धतीने इचलकरंजी, शिरोळ व हातकणंगले या 2 तालुक्यातलं भांडी वाटपसुद्धा इचलकरंजी शहरामध्ये चालू करावं अशी मागणी आज मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. तर या मागणीला कामगार आयुक्तांनी या सदरच्या मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर इलेक्शनच्या नंतर बांधकाम कामगारांचं जे भांडवलाचं किट आहे ते इचलकरंजी शहरामध्ये चालू करण्याचं आश्वासन आज महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या शिष्टमंडळाला दिलं आहे. एवढंच